महायुतीच्या जाहीरनाम्यात कर्जमाफी होती। योग्य वेळ आल्यावर शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांचं आश्वासन। गणेशोत्सव काळात पुणे मेट्रोच्या वेळेत वाढ, लोकल सेवेमध्ये देखील वाढ करणार, उपमुख्यमंत्री अजित पवारांची माहिती। पुणे महापालिका विभागीय आयुक्त कार्यालयात अजित पवारांकडून आढावा। कोकणात जाणाऱ्या गणेश भक्तांना टोलमाफी, मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांची मोठी घोषणा। 23 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान मुंबई बंगळुरू आणि मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्गावर टोलमाफी असणार। मुंबई गोवा महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य, चिपळूणमध्ये वाशिष्ठी नदीच्या पुलाजवळ मोठाले खड्डे, वाहन चालकांची डोकेदुखी वाढली, तर खूप मेहनत घेऊन सरकारनं जमिनीवर चंद्र दाखवला, विरोधकांची टीका। अटल सेतूवर इलेक्ट्रिक वाहनांना आजपासून मोफत प्रवास, टोलमाफीच्या निर्णयामुळे मुंबईकरांना दिलासा, मनसेची होती मागणी। डुप्लिकेट शिवसेनेची मतं फुटण्याची भीती आहे का? फडणवीसांनी आम्हाला चाणक्यगिरी शिकवू नये, उपराष्ट्रपती पदाच्या निवडणुकीवरून राऊतांचा निशाणा। नाशिकच्या पालकमंत्री पदासाठी भुजबळांच्या नावाला शिवसेनेचे आमदार सुहास कांदेंचा विरोध, तर नो कमेंट्स म्हणत भुजबळांकडून कांदेंच्या वक्तव्यावर बोलण्यास नकार। शिंदेंच्या बालेकिल्ल्यात मंत्री गणेश नाईकांचा पुन्हा एकदा जनता दरबार, ठाणे जिल्ह्यात भाजप 1 नंबरचा पक्ष राहणार, कल्याण डोंबिवली महापालिकेत भाजपचाच महापौर बसेल, नाईकांचा दावा। बेस्टची निवडणूक हा ट्रायल बॉल होता, आदित्य ठाकरेंचं वक्तव्य, तर आदित्य ठाकरेंनी पराभव मान्य करायला शिकावं, संजय शिरसाट यांचा टोला। ड्रीम 11 ॲपमधील सर्व पैसे काढून घ्या, ड्रीम 11 ॲपकडून नोटिफिकेशन जारी, ऑनलाईन गेमिंग संदर्भातील कायदा पारित झाल्यानंतर ड्रीम 11 कडून खबरदारी। जीएसटीच्या 5% आणि 18% स्लॅबला केंद्रीय मंत्रिमंडळाची मंजुरी, टीव्ही, फ्रीज, कारसह अनेक दैनंदिन वापराच्या वस्तू स्वस्त होणार, अतिचैनीच्या घातक वस्तूंवर मात्र 40% कराचा समावेश। लक्ष्मण हाकेंच्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ व्हायरल, ओबीसींचं नेतृत्व धनगरांकडे गेल्याने माळी समाजाला पोटशूळ उठलाय, व्हिडिओत उल्लेख, तर व्हिडिओ फेक, ओबीसी चळवळीत फूट पाडण्यासाठी कुटील डाग, हाकेंचा आरोप। वाशीमधील अतिवृष्टीत 350 गावातील 4,11,000 एकर शेती पाण्याखाली, शेकडो घरांची पडझड, 35 जनावरांसह हजारो कोंबड्या दगावल्या, सरकारकडे मदतीची मागणी। पंढरपुरातील चंद्रभागा नदीकडे जाणारे सर्व घाट पाण्याखाली, नदीकाठच्या 250 कुटुंबांचं स्थलांतर, शेती पिकांचंही नुकसान, उजनी आणि वीर धरणातून 1,95,000 क्युसेकनं पाण्याचा विसर्ग, नदी धोकादायक पातळीवर। सांगलीतील कृष्णा नदीची पाणी पातळी अवघ्या 40 फुटांवर, शहरातील नागरी वस्त्या अद्याप पाण्याखाली, नदीकाठच्या भागात भीतीचं वातावरण। भटक्या कुत्र्यांना निवारा केंद्रात टाकण्याच्या निर्णयाला स्थगिती, नसबंदी करून निवारा केंद्रातील सर्व कुत्र्यांना सोडा, सुप्रीम कोर्टाचे आदेश, सार्वजनिक ठिकाणी कुत्र्यांना खाऊ घालण्यावर मात्र बंदी, वेगळी सोय केली जाणार। एसटी कर्मचाऱ्यांना पुढील महिन्याचा पगार गणेश उत्सवापूर्वीच मिळण्याची परिवहन मंत्र्यांच्या हालचाली, वित्त विभागाकडून निधी आल्यास सोमवारी किंवा मंगळवारी एसटी कर्मचाऱ्यांचे पगार होण्याची शक्यता। क्रिकेट आणि रक्त एकत्र दिसेल, भाजपचं देशप्रेमाचं ढोंग क्रिकेटच्या मैदानात उघडं पडलं, मोदी शहांचा बुरखा फाटला, भारत पाकिस्तान क्रिकेट सामन्यावरून राऊतांचा हल्लाबोल। राहुल गांधींच्या वोट अधिकार यात्रेदरम्यान पंतप्रधान मोदींचा बिहार दौरा, 13,000 कोटींच्या विकास कामांचं भूमिपूजन करणार, बोधगयातील मगध विद्यापीठामध्ये मोदींची जाहीर सभा।